आणि त्यांनी स्वतःच प्राणाची आहुती देऊन स्वतःचं रक्त या मातीमध्ये या भूमीमध्ये सांडलं. इथं कुठल्याही प्रकारच्या मूर्तीला परवानगीची गरज नाही असं माझं तरी वैयक्तिक मत. आणि म्हणून तुम्ही गावचा ठराव घ्या नका घेऊ, पण तुम्हाला सांगतो कुठलाही डायर जर आला आणि त्याला जर हात लावायचं करत असेल, प्रयत्न जरी केला, तर तो डायर असला तर आपण शिवाजी महाराजांचा अवतार घ्यायचा आणि त्याचा शाहिस्तखान करायचा, एवढं लक्षामध्ये ठेवा. काय नाही काय नाही करायची तुम्हाला सांग. हे एकदा जर प्रथा पडली तर ही तुमच्या गावातून सुरू होईल आणि ती महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये सुरू होईल आणि त्याचा पाप तुम्हाला सांगतो या गावावरती लागल. तसं आज काही काही गावांचा उल्लेख वेगवेगळ्या नावाकरता होतो, टीव्हीवरती पाहतोय आपण काही काही गावं स्वातंत्र्य रोज चर्चेत आहे. तसं तुम्हाला सांगतो या पिढ्याना पिढ्या ह्या तुमच्या तालुक्याचं नाव, ज्या तालुक्याचं नाव प्रभू रामचंद्राच्या नावाने, या तालुक्यामधलं आपलं गाव बदनाम होईल की या गावातून प्रथा पडली, या गावातून सुरुवात झाली. मग तुम्हाला सांगतो ते पाप घेऊ नका. गट आपल्या असू द्या, त्या निवडणुकीपुरते असू द्या, पण त्या पुढच्या काळामध्ये कामा करता असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा करता असेल, आपल्या त्या गटाच्या आहुती देऊन टाका त्याची, ते गट बाजूला ठेवा आणि या सगळ्या गटाचं एक नेतृत्व द्या. छत्रपती शिवाजी महाराज याच ठिकाणी राहतील अशा प्रकारची शपथ या निमित्तानं आज आपण घेतली पाहिजे. ही आवश्यकता आहे. आज आम्ही जसं सांगितलं की सागर भाऊ म्हणले आम्ही आलो, आता तुम्ही तुम्हाला सांगतो की जर सगळेजण अशा रीतीने अशा भूमिकेमध्ये जर राहिले तर तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची कोणाची यायची आवश्यकता पडणार नाही. आणि तुम्ही जर एक भूमिकेने राहिले तर कुठला जनरल डायर सुद्धा याची हिंमत या ठिकाणी करणार नाही. पण याच्याकरता तुम्हाला उभा राहावं लागेल. तुम्ही जर राहिले नाही तर तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये इथं काही लोक येतील, आपल्याला जातीय सलोखा सांगतील, तसं सांगतात काही काही लोक की संभाजी महाराज असे नव्हते, शिवाजी महाराज असे नव्हते, काही काही लोक सांगत बसतात. पण तुम्हाला सांगतो त्यांची लढाई ही सातत्याने मुघलांच्या विरुद्ध राहील. आणि मुघल कोण होते? हिंदू होते का ते? हा, हे आपल्याला काही सांगण्याची आवश्यक आहे. लोक आता ते सांगत बसतात काहीतरी आपल्याला. आणि तशा प्रकारे तुम्हाला सांगतो काहीतरी परवानगी. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आज महाराष्ट्र ओळखला जातो. ज्या वेळेला दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, प्रत्येक राज्याचा एक रथ निघतो. तुम्ही बघता टीव्हीवरती नाही बघत, तिथं प्रत्येकाच्या त्या राज्याला एक एक परवानगी असते, तिथं रथ निघतात. आता महाराष्ट्राचा रथ निघतो, त्याच्यावर काय असतं? छत्रपती शिवाजी महाराज असतात. मग तो महाराष्ट्र कोणाचा आहे? महाराजांचा आहे. मग आपण पुतळा कोणाचा बसवला? टिपू सुलतानचा नाही देव. कुठलाही तुम्हाला सांगतो इथं कोणाचाच काय भानगडी करू नका. आम्ही एक आम्हाला सांगा, आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलतो, पण तुम्ही त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारे दुजोरा देता कामा नये. कुणीतरी येईल तुम्हाला सांगाल असं होईल काय नाही, उद्या म्हणा काय वचन. अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुमच्यावर केस होणं म्हणजे तुमचं भाग्य आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ती केस घेऊन अनंतात विलीन होताल, तुमचं नाव हे गाव सगळं लक्षात ठेवून, नुसतं गाव नाही तालुका जिल्हा तुमचं नाव लक्षात ठेवून की याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची केस. आणि म्हणून त्याच्याकरता फार चिंतेचं काय कारण नाही. मुळे आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता. हीच हळूहळू सुरुवात होत असते. सुरुवातीला लक्षात येत नाही, त्याचं मी सांगितलं एक ढेकुणाला लक्ष देत नाही, पण ते जेव्हा ते हळूहळू वाढतात, वाढल्यानंतर आपण काहीच करू शकत. पण ते वाढण्याच्या अगोदर याच्यावरती आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता असते. अनेक दाखले सागर भाऊंनी दिलेलेच आता वेगवेगळे. त्यांनी सांगितलं चित्रपटाच्या बाबतीमध्ये सांगितलं, वेगवेगळ्या विषयांवरती सांगितलं. आज जसं आपण पाहिलं की आज छत्रपती शिवाजी महाराज आपला धर्मवीर संभाजी महाराज चित्रपट आला, फार काळ लागला हो यायला. या आज नव्हते, पूर्वीच येण्याची आवश्यकता होती. पण हरकत नाही, चला आपण म्हणू देर आहे दुरुस्त आहे. हे आलं कधीतरी आलं. आज पुढच्या पिढ्या तरी कमीत कमी या धर्माशी जोडून राहतील, पुढच्या आमच्या माय माऊली धर्माशी जोडून राहतील. त्या दिवशीच आमचा सागर भाऊ आमचं बोलणं झालं, ते म्हणले तुम्ही अहिल्यानगर शहरामध्ये कुठेतरी आपल्या माता भगिनीला मोफत चित्रपट दाखवा. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मोफत चित्रपट दाखवण्याचा उपक्रम राबवला. अजूनही तो चालू आहे. जवळपास 24 तारखेपर्यंत आम्ही सगळे तिकीट जेवढे आमच्याकडे चित्रपटगृह आहेत, म्हणजे आतापर्यंत सागर भाऊ 5-10 हजार महिला चित्रपट पाहून झाले असतील. आणि ते फक्त महिलांकरता ठेवला. कशा करता? तर एक महिला ज्या वेळेला तिला जर लक्षामध्ये येतं की धर्म काय, तर ती तिचं कुटुंब त्या प्रकारे ती जोडत असते. तर आपण पाहतो एक महिला ज्या वेळेला घरामध्ये
आपल्या एखाद्या लहान मुलाला जन्म झाल्यानंतर त्यावेळेला ती त्याला मातृभाषा शिकवते. मातृभाषा कोण शिकवतं? आपण पुरुष मंडळी नाही शिकवत, ही महिला शिकवत असते. आणि मग तिच्या मुखातून जो शब्द निघतो तो लहान मूल शिकत असतो. आणि मग एकदा महिला जर धर्म शिकली, धर्मवीर संभाजी महाराज तिने जर समजून घेतले, तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगतो तिला आपल्याला परत धर्म शिकवण्याची आवश्यकता पडणार. आणि आज मला वाटतं 19 तारीख छत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली. 14 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. 14 फेब्रुवारीला तुम्ही जर पाहिला असताना गाववाल्यांनी, तर जनरल डायर इकडे आलाच नसता. हरकत नाही, तुम्ही नगरला या, सगळ्यांना दाखवतो मग कुणी येणार नाही. पण तुम्हाला ते पाहावं लागणार. त्याच्या कारण जो मनुष्य तुम्हाला सांगतो या लोकांना घाबरतो, त्याने एकदा छावा चित्रपट पाहिला तो कोणालाच घाबरणार. कारण की या सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगतो, आपल्याला जर हे यांच्या मूर्त्या जर आठवं लागत असतील ह्या अशा लोकांच्या सांगण्यावरनं, तर तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आणि आपण त्यांच्या कुठेतरी हा मध्ये हा मिळवतो. आवाज जुनाचे, आपण त्याला सांगून टाकायचं, तुमचेच जबाब घेणार, ते दुसरं काय बाहेरून कोणाचे आणणार नाही जबाब घ्यायला. ते जुना आहे म्हणायचं, फक्त मूर्ती ती खराब झाली, ती नवीन बसवली, याच्यापेक्षा काय वेगळं सांगायचं असतं. तर तुम्ही सांगितलं पाहिजे. पण तुम्ही सांगता नाही त्या गाठाने बसवलं, याने सांगा नाही हळूच आमचं नाव घे साहेब, त्यांनी बसवला. हे असं करू नका. तुम्हाला सांगतो ही लढाई आपल्यातली नाही, ही लढाई देशाची आणि धर्माची आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. आज एखादा जर उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्याला उभा राहण्याची आवश्यकता आहे. इतिहास आहे की आपलेच लोक आपल्याला कुठेतरी धोका देण्याचं काम करतात. आणि म्हणून धर्मवीर संभाजी महाराज देखील वध हे औरंगजेबाने केलं आहे. कुठेतरी आपल्यातले पितूर असतात. त्यामुळे या गावाने तशा प्रकारची भूमिका, ज्या गावाला कुठेतरी भविष्यामध्ये पिढ्याना पिढ्या काही चुकीच्या मार्गाने जर ओळखतील, तर हे तुमच्याकडून चूक होऊ देऊ नका. हीच तुम्हाला आजच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी विनंती करण्याकरता आलो. प्रशासनाचं आम्ही पाहू काय करायचं, पण तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो की या ठिकाणी एक गाव म्हणून एक भूमिका घेण्याचं काम आपण सर्वांनी करावं. आज इथं आपण आलोय, अभिवादन केलंय, महाआरती केली, हे कशा करता केलंय? हे कुठंतरी या तुमच्या तालुक्यातनं, तुमच्या गावातनं कुठंतरी या महाराष्ट्रावर एक चांगला संदेश गेला पाहिजे. पण आज जर तुम्हाला सांगतो तुम्ही मागं हटले, इथून जर पुतळा कुठंतरी काहीतरी मूर्ती जर बाजूला केली गेली, तर तुम्हाला सांगतो हे संपूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे. जसं सागर भाऊनी सांगितलं, आज नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये आज आपण पाहतो की काही तिथं अनधिकृत तिथं खडगं काढण्याचं काम सुरू झालेलं. मागच्या महिन्या 1.5 महिन्यापूर्वी देखील आम्ही कर्जत तालुक्यामध्ये गेलो. तिथं देखील तुम्हाला सांगतो तिथं असणारं अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर, आणि त्या गणपती मंदिरापाशी हे आलं कुठून? हे हळू तुम्हाला सांगितलं मी, एक डेकून येतं, ते कुठून तरी आपल्यामध्ये येतं आणि ते आपण तेल लावून घेतो, आपणही त्याची पूजा अर्चा करतो. ग्रामीण भागामध्ये थोडी ते मलिदा वगैरे काय ठेवतेत ना, आपण घरच्या व्हायचं नाही, ते आज ते जरा जाऊन ये, ते काय महिला देतात आपले डाबा पाहतात ठेवून यायचे तिथे, बरोबर ना, महिला देतात का नाही? आणि आपण जातो ठेव. अरे आपले 33 कोटी आहेत, काय जायची गरज आहे? 33 कोटी कशाला म्हणतो? आपलं आयुष्य तुम्हाला सांगतो, जर 60 वर्ष मनुष्य लागला, ते जन्म झाल्यापासून जरी फिरत बसला तरी ती पूर्ण व्हायची नाही. कशाला अजून नवीन काय पिढा आणता? पण हे लक्षात येत हळूहळू काय होतं, आपलं ध्रुवीकरण होतं. जसं लोकसभेला झालं, गटगटाचा उपयोग करून घेतला, ध्रुवीकरण झालं आपल्यामध्ये, इकडून दाखव तिकडून दाखव, काहीतरी दाखव. छोट्या जातीमध्ये आपण जसं सांगितलं की जातीचा जो विषय आहे हा कुठेतरी थांबवला पाहिजे, आणि फक्त धर्म म्हणून आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्या खाली जर आपण एकत्र राहिलो, तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हा देश याचा एक वेगळा आदर्श घेईल. म्हणून आपल्याला ती दिशा देण्याचं काम आपल्याला प्रत्येक गाव खेड्यातून करायचं. अनेक वेळा लोकांना वाटतं, काही लोक सिनियर मंडळी असतात, वयोवृद्ध माणसं असतात, ते सांगतात ह्यांच्या काय नादी लागू नका. अहो नादी लागू नका म्हणजे काय लागू नका? उद्याच्या काळामध्ये काय आता पिढ्याचे काय आम्ही म्हणजे काय काय म्हणून तोंड दाखवायचं? काय दाखवायचं? अरे धर्माकरताच सांग, दुसरं कशा करता सांगत नाही. फक्त धर्माकरता जर तुम्ही कार्य केलं तर त्याचं कुठेतरी जीवनामध्ये मूल्यमापन होतं, आणि आपल्यालाही कुठेतरी त्याचं समाधान वाटत असतं. आता रोज काय कुठं तुम्हाला कोणी म्हणणार नाही की उद्याला चला कोणाला काय करायचं, पण आपल्यापर्यंत जर गावापर्यंत हा विषय असेल, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेचा विषय असेल, आपल्या गावाच्या प्रतिमेचा विषय असेल, आणि या आपल्या गावची प्रतिष्ठा
ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जोपासायची असेल तर याच्याकरता आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून आजचा हा उपक्रम त्याच्याकरताच आहे. आज गावातले सगळे मंडळी आले, गटातले आता सगळे जरी नसले आले, जेवढे जरी गट असतील त्यातले काही प्रतिनिधी आले असतील तर माझी विनंती तुम्हाला सांगतो की तुम्ही एकत्र राहा. या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या भगव्या पताकाच्या खाली एकत्र राहा, एवढीच तुम्हाला आजच्या मित्रांनी विनंती करतो. आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये संदेश द्या की आम्ही एक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आला तर आम्ही एक आहोत, अशा प्रकारची भूमिका आणि संदेश आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक येथील वेगवेगळ्या प्रकारे सांगतील, पण त्याच्या कुठल्याही प्रकारच्या भानगडीत न पडता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हाच आपल्या पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं. आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही आजपासून ठरवलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा आहे, पण तुम्ही आजपासून निश्चय केला पाहिजे की या ठिकाणी उभा राहील तर अश्वारूढ पुतळा उभा राहील, अशा प्रकारचा तुम्ही कुठतरी निश्चय या निमित्तानं आज आपण केला पाहिजे. आता आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये राहतो. शहरामध्ये आता आमच्याकडे देखील आम्ही पुतळ्याचं ते वाढवणार आहेत सगळं. कसली परवानगी त्याला आहे का? आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू आहे आमच्याकडे. जवळपास जागा 7-8 महिने झाले. पुतळ्याचं काम आता दुसरीकडे चालू आहे, पण त्याचं जो सगळं सुशोभीकरण करायचं आहे ते करायचं आहे सगळं, तर त्याचं देखील आता काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आता पुतळ्याचं काम चालू झालं की आम्ही ते घेऊन येणार आणि पुतळा बसवून टाकणार. अहो, हा महाराष्ट्र त्यांचा आहे. आपल्याला कुठल्याही जनरल डायरची आहे का परवानगी? आणि तुम्हाला सांगतो, आपल्यातले जे राजकीय मंडळ असतील त्यांच्याच हस्ते आपण उद्घाटन करणार आहे, हे पण तुम्हाला आजच सांगतो. आणि त्यांनी कुठल्या प्रकारची आपल्याला विचारता कामा नाही की तुमच्याकडे परवानगी आहे का. जर आपण हे काढत बसलो, विचारत बसलो, तर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र लवकरच आपण तुम्हाला सांगतो काहीतरी वेगळ्या प्रकारे वेगळ्या दिशेला जाईल. पण ते काम आपल्या सर्वांचं आहे. हे वाचवायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. ही दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. हे आता आपल्याला काय आम्ही कुणी यायची गरज नाही. हो, तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे. हे कशाला आता हे स्टेज, कशाला भाषण, हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. हे किती दिवस करायचं, कुणी करायचं, हे जर तुम्ही जर केलं तर या पुढच्या पिढीला कळणार आहे. नाहीतर आज यांनी या 2-3 जणांनी घातल्या टोप्या बघूया, हे नाही का, हे काढलं की काय जाडीच्या टोप्या येतील. वेळ लागणार नाही तुम्हाला सांगतो. ते एक ढेकून आणत असणार कुठेतरी गावात, ते जाळीचे टोपे येऊन जातील. सागर बरोबर नाही? आता शहरात हे बघते तिकडं सगळ्या जाळ्या काढून राहिलेत. ते यांनी आहे त्याच्या खारटे बिरटे सगळे जाळ्या काढायला, सगळ्या जाळ्या काढून राहिले. ते काढणार आहेत ते, पण तुमच्या सर्वांची साथ त्यांना असली पाहिजे, तरच पुढच्या पंचवार्षिकला आपल्या मतदारसंघामध्ये देखील भगवा गुलाल उधळण आणि तो त्याचा संदेश हा राज्यभर जाण्याचं काम केलं पाहिजे. हे गट चढ बाजूला ठेवायचं तुम्हाला सांगतो. त्या गटाच्या नादी लागून आपण तुम्हाला सांगतो कुठेतरी गटारीत जाण्याची वेळ येईल. फक्त कशामुळे? फक्त गटांमुळे. हे गट बाजूला ठेवायचं. हे गटांपायी आपलं तुम्हाला सांगतो थोडक्यात या देशातलं सरकार वाचलं. कशामुळे झालंय? हे गटातलं थोडक्यात जर वाचलेलं आहे. अजून काहीतरी आपण गटात बसलो तर तुम्हाला सांगतो कुठंतरी एखादा त्या गादीवरती एखादा दुसराच कुठेतरी औरंगजेब सारखा एखादा माणूस बसायला उशीर लागणार नाही. त्यामुळे तुम्ही आता लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. हा विषय आजचा हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि तिथून आपल्या गावातून कुठल्याही प्रकारची वेगळी प्रथा, वेगळी दिशा ही देता कामा नयेची जबाबदारी आजपासून तुमची आहे. आणि आजपासून निश्चय करा इथं अश्वारूढ पुतळाच उभा राहणार, अशा प्रकारचा निश्चय आजपासून गावात झाला पाहिजे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा अश्वारूढ पुतळ्याचा अभिवादनाचा कार्यक्रम झाला. आज लक्षात ठेवा, त्याची तयारी चालू करा की आपल्याला ते करायचं. आता आपल्या ते गटातले काही लोक सांगतील असं बोलले, हे तसं बोलले, तुम्ही सांगू त्याची आम्ही काळजी नका करू. सागर भाऊ सांगितलं नाव लिहून घ्या, त्यात आमचं एक नाव लिहून घ्या. तुम्ही त्याची काळजी नका करू, आम्ही आहेत सगळे, त्याचं काही नाही. अहो ते म्हणजे अभिमान येतो.
महाराजांकरता त्यांनी रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, आणि आपलं साधी चिठ्ठी घेऊ शकत नाही, घेऊन टाकायची ती, काय नसतं त्याला. तुम्ही आता हे बारकाईने लक्षात ठेवा, आणि कुठंतरी या सगळ्या विषयाकरता एक होण्याची आवश्यकता आहे. आज ह्या सगळ्याचा निर्णय झाला ना, गाववाल्यांनो निर्णय. आता याच्यात कुठला बदल नाही, तर परत आम्ही जायचो तेव्हा नंतर तू काय आला नाही, ह्यो आला त्याला श्रेय भेटल, त्याचं कोण शिलेवर नाव लागेल, होणार नाही तसं काय. तुम्हाला सांगतो, या फक्त नाव छत्रपती शिवाजी महाराज एवढंच असलं पाहिजे, आणि त्याच्या नावाखाली आपल्या सगळ्यांना एक व्हायचं, आणि एक दिशेने आपलं गाव हे पुढं घेऊन जायचं. ज्या ज्या वेळेला या गावामधून कोणी मोठा माणूस जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी मूर्ती पाहिल्यानंतर निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो, कुठलाही राजकीय माणूस असो, तो थांबल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि तो थांबला की आपल्या गावातल्या प्रश्नाचं निवेदन देण्याचं काम हे आपल्याला करायचं. ते तुमची हार कुणी घ्यायला थांबणार आहे, पण तुम्ही म्हणले ना हार घालाल, महाराजांना घालायचं, ती गाडी थांबल, कुठलीही राजकीय माणसं ती राहू दे, ती थांबणार. आणि थांबला की आपलं काय करायचं, गावच्या प्रश्नाचं काय करायचं, निवेदन देऊन टाकायचं. पण हे कोणामुळे होऊ शकतं, हे महाराजांमुळे होऊ शकतं. त्यामुळे या गावाचा विकास जरी करत असला तर महाराजच कारणीभूत ठरणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे सगळं काम हे आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. याच्याकरता आमच्या कोणाच्याही मंचावरची माणसाची गरज नाही, गावाची प्रगती तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून आता पुढच्या महिन्यात अजून एक तिथीप्रमाणे शिवजयंती येत असते. आता छावा चित्रपट पाहून यायचा, आणि तिथीप्रमाणे जी शिवजयंती येईल ती या ठिकाणी वाजत गाजत करायची. काय 2 रुपये वर्गणी लागल की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा, आम्ही पाठवून देऊ. पण या ठिकाणी शिवजयंती होणार. एक गटाने 1 फेब्रुवारीची करायची, नाही एक गटाने कोणती करायची, तिथीप्रमाणे करायची, एकत्र करायची, हरकत नाही. आता एकत्र करून टाक. पण आता यावेळेची शिवजयंती झाली पाहिजे. आता जी तिथीप्रमाणे येते ना, मान्य झालं, चला हरकत नाही, चला छत्रपती शिवाजी महाराज की मान्य झालं म्हणलं अडचण नाही. आता या तिथीप्रमाणे मार्च महिन्यामध्ये शिवजयंती आहे, ती लक्षात घ्या कोणत्या दिवशी आहे, आणि त्याप्रमाणे आपलं आता नियोजन सुरू करा. प्रत्येक गावातून, आपल्या प्रत्येक घरातून, प्रत्येक उंबऱ्याहून 1 रुपया घेऊन या. काय जे दिल ते घेऊन या. जसं प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारायचं होतं, अनेक मोठी मोठी उद्योगपती या देशामधली हे पंतप्रधान साहेबांकडे गेली, त्यांना म्हटले हे काय लागतं आम्ही देतो, कोणालाच मागू नका. जसं एक देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये एक मंदिर उभं राहिलं, त्याला नाव पडलं बिर्ला टेम्पल. ती बिर्ला टेम्पल आहे का, अरे त्यांनी पैसे दिले म्हणून त्याचं नाव मंदिर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाकडे जा, आणि प्रत्येक भारतीयाकडून कुठंतरी त्यांनी सांगितलं की कोण त्याच्या कुवतीप्रमाणे, कोणी 1 रुपया देईल, कोणी 10 रुपये देईल, त्याच्याकडून पैसे आणा. आमच्याकडे सुद्धा लोक सागर भाऊ आले, आम्ही सुद्धा त्यावेळेला काय आमच्या परिणामी दिले, आणि आज ती ओळख प्रभू रामचंद्राची मंदिराची काय झालेली आहे, संपूर्ण भारत भूमीचं प्रभू रामचंद्राचं मंदिर अशी ओळख आहे, ती कोणाच्या नावानं नाही. त्याच्यामुळं शिवजयंती सुद्धा ही कोणाची झाली पाहिजे, या आपल्या गावकऱ्याची झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक उंबऱ्यापासून काय देईल ते आणा, त्याच्या पोतीप्रमाणे 1 रुपया देऊ, 10 रुपये देऊ, पण प्रत्येक गावाचा सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीने आपली शिवजयंती, येणारी शिवजयंती मार्च महिन्यातली ही झाली पाहिजे, आणि त्याची जबाबदारी आजपासून तुमच्यावरती आहे. आणि ती झाल्याबरोबर आपल्याला कशाचं काम चालू करायचं, इथं शिवरोड पुतळ्याचं. त्यामुळे त्याच्याकरता देखील तुम्ही आता काम आपलं सुरू करा. आता अधिकच्या वेळ मी काही घेत नाही, तुम्ही सगळे चांगले नियोजन केलं, सगळे आलेत, आम्ही येणार म्हणून आले, तुमचं मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि अशाच रीतीनं पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आणि हिंदू म्हणून आपल्या सर्वांना एक राहायचंय. त्याच्याकरता आपण सर्वांनी काम करत राहा, अशीच विनंती आपल्या जाता करतो, आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद व्यक्त करूया.